नमस्कार. आईची कढाई रेसिपीमध्ये आपण स्वागत आहे. पनीर मसाला करून आहोत. तर घेऊया मोठ्या आकाराचे कांदे, 2 टमाटे, अद्रक, लसूण व पनीर. मसाल्यामध्ये घेणार आहोत आपण मिरची पावडर, हळद पावडर, कांदा मसाला व थोडंसं पनीर मसाला. तर सर्वात आधी चालू करूयात. सर्वात आधी आपण घेतलेले आहेत 100 ग्रॅम पनीर. हे आपण थोड्या मोठ्या आकारात चॉप करून घेतलेलं. त्याच्यानंतर आपण 2 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत. अद्रक, लसूण. तर हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचे, त्यामुळे आपण मोठेच कापून घेतलेले आहेत. मसाल्यांमध्ये आपण मिरची पावडर, कांदा मसाला, मीठ, हळद व थोडासा पनीर मसाला घेतलेला आहोत. चला तर सर्वात प्रथम आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊयात. पनीर मसाला अनेक जण पनीर तळून घेतात, पण आमच्याकडे शक्यतो तळून पनीर आवडत नाही, पण त्यामुळे मोठेच पनीरचे तुकडे टाकते. तुम्ही तळून घेतले तरी हरकत नाही. सर्वात आधी आपण मसाल्याची तयारी करून घेऊयात. तर हे 2 मोठ्या आकाराचे कांदे कापून घेतलेले आहेत मी. ते छानपणे असे मऊ होईपर्यंत त्याला कढईमध्ये परतायचे. कांदे मोठे कापून घेतले तरी चालते किंवा छोटं बारीक कापून घेतलं तरी चालते. कांदा चांगला लालसर कलरचा लाल झाल्यावरती त्याच्यामध्ये आपण घेणार 2 टमाटे. हे सगळं वाटण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटेल, त्यामुळे मी मोठे वाटण घेतलेले आहेत. तुम्हाला हवं वाटल्यास तुम्ही बारीक कट करून घेऊ शकता. कांदा पटकन शिजण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे कांदा लवकर मॅश होतो. चांगला लालसर कांदा व टमाटा करून घ्यायचा आहे, म्हणजे टमाट्याला आणखीन आपली ग्रेव्ही आणखीन लालसर छान होते. त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत लसूण आणि अद्रक टाकून. अद्रक लसूणही त्याच्यामध्ये छान परतायचं आहे. अद्रक लसूणचा वास जास्तपर्यंत ते सर्व मिश्रण परतून घ्यायचं आहे. चांगलं मऊ तुम्ही पाहू शकता, चांगलं मऊ पडले आता मिश्रण. कच्चापणा जास्तपर्यंत त्याला परतून घेऊया. मिश्रण लगेच आपण त्याला ताटामध्ये काढून घेणार आहोत व थोडंसं गार 5 ते 10 मिनिटं त्याला थंड होण्यास ठेवणार आहोत. ते मिश्रण सगळं पाहू शकता कसं छान भाजले गेलेलं आहे. ते आता 5 मिनिटं काढून ठेवणार आहोत आपण. थोडंसं गार झालं की मिक्सरच्या जारमधून बारीक छानशी पेस्ट करून घेणार आहोत. ह्या अशा पेस्ट करून तुम्ही भरपूर काही मसाले भाज्या करू शकता. आपली पेस्ट झालेली तयार करून आपण थोडंसं कढईमध्ये परत पुन्हा एकदा कढईमध्ये तेल टाकून घेणार आहोत. जी आपण ग्रेव्ही केलेली आहे मिक्सरमध्ये, ती ग्रेव्ही टाकून घेऊया. तुम्ही पाहू शकता किती छान ग्रेव्ही झालेली आहे. चांगली ग्रेव्ही आपण करून अनेक भाज्या करू शकतो. या प्रकारे तुम्ही ग्रेव्ही केली तर पनीर मसाला, पनीर टिक्का व व्हेज नॉनव्हेज दोन्ही भाज्या आपण ह्याच्यात करू शकतो. ग्रेव्हीला चांगलं तेल सुटसपर्यंत आपण त्याला परतून घेणार आहोत व राहिलेले पनीर आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. अगदी झटपट भाजी होती, जास्त वेळही लागत नाही व जास्त झंझटही नाही. एक ग्रेव्ही करून ठेवली तर तुम्हाला चांगली 2-4 दिवस जाते. व पनीर टाकून घेणार आहोत. पाहू शकता तुम्ही पनीरची कशी रेसिपी झालेली आहे. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा.